तर सुप्रभात मित्रांनो, गुड मॉर्निंग फ्रॉम गोवा. गोवामध्ये मॅन्ड्रीम. तर आता मस्त आम्ही फ्रेश वगैरे झालो, आंघोळ नाही केली कारण आम्ही आता बीचवर चाललो आहे. तर पहिला आता आपण नाश्ता करूया. मला इकडचा रॉस ऑमलेट खायचं आहे. रॉस ऑमलेट इकडे मोस्टली फेमस नाश्ता आहे. दाखवतो तुम्हाला काय असतं रॉस ऑमलेटमध्ये. तर आता थोडा फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता आपण निघूया बीचवर. कोणत्या बीचवर जायचं आहे ते आपण नाश्ता करता करता ठरवूया. तर चला मित्रांनो, आता आपण निघूया बीचवर जायला. आपला नाश्ता आलेला आहे अशा प्रकारे. ऑमलेट आहे, डबल ऑमलेट. त्याच्यावरती चिकनचा रस्सा असतो, हे भुर्जी पूजासाठी. आणि ह्याच्यासोबत हा वेगळा पावसारखा पोळी बोलतात. पोळी मला पोळी बोलतात. वेगळी पावासारखीच असते बट ही डिफरंट आहे. हे बघा. आणि ही बिग बॉस पगलू चालू आहे एका साईडला आमचं बिग बॉस. तर दॅट्स इट. फटाफट नाश्ता करूया, फटा भूक लागली आणि बीचवर जाऊया कारण खूप लेट झालं आहे. तर मित्रांनो, आत्ता आपली स्वारी निघालेली आहे आरंबोल बीचला आणि त्याच्याच बाजूला स्वीट लेक आहे. तर ते स्वीट लेकला पण जायचं आहे आपल्याला. छान मजा येते. सकाळी सकाळी एकदम प्लेझेंट वातावरण आहे आणि छान एकदम अशी थंडी आहे. बऱ्यापैकी थंडी आहे आणि मस्त वाटतं. गोव्याच्या गल्लीमध्ये ॲक्टिवा घेऊन फिरतोय. कडक एकदम आहे ना, छान वाटतं एकदम. तुझ्या आतंकवादी झाली आहे. मज्जा आणि लाईफ. आपण आता आलेलो आहे स्वीट लेकच तोंडात येते. स्वीट लेक त्या साईडला आहे, आरंबोल बीचला. खूप छान बीच आहे. क्लिअर वॉटर, लिटरली क्लिअर वॉटर आहे बघा. त्या साईडला सगळे शॅक्स आहेत. आता एक चांगला शॅक्स बघूया, कपडे काढूया आणि पोहायला जाऊया. तर पहिला आमचं असं ठरलं आहे की पहिला फोटो काढून घेऊया, कारण मग एकदा पाण्यात गेल्यानंतर परत फोटो वगैरे नीट निघणार नाही. तर तयारी चालू आहे इकडे. प्रॉपर स्टँड वगैरे काढलं आहे कारण फोटो काढायला कोण नव्हतं. आणि आम्ही लास्ट जेव्हा सिक्कीमला गेलो तेव्हा सेल्फी काढून थकलो होतो, म्हणून बोललो यावेळी आपण प्रॉपर एक ते स्टँड घेऊया फोटोसाठी आणि मग आपण फोटो काढू. तर मित्रांनो, फटाफट फोटो काढूया. तर मित्रांनो, पद्धतशीर पोहलो आहे. उड्या धप्पाधप उड्या मारल्या पाण्यामध्ये. आणि आता आम्ही निघालो आहे स्वीट लेकला. तर स्वीट लेक असं जाऊन त्या साईडने आहे. त्या साईडला एक 10 मिनिट्स वॉकिंग आहे. ॲक्च्युली मला फेस दिसत नसणार, मी सूर्याच्या ऑपोजिट साईडने मी चालतो आहे. तर आता एक 5 मिनटामध्ये पोहोचू का असा. तर आता आम्ही एक 5 मिनटामध्ये पोहोचू. आणि इथे शॉपिंग लेन आहे प्रॉपर, म्हणजे एस्थेटिक काही ते वस्तू वगैरे ते लडाखला वगैरे भेटतात, ते आवाजाचे वस्तू, किचन्स वगैरे खूप काय भेटतं. तुम्हाला कपडे पण भेटतात. येस, पूजा कपडे बघेल. आणि बाकी काय आवडलं, आम्ही काय घेतलं तर आम्ही तुम्हाला दाखवूच काय असेल तर. तर आता आपण डायरेक्ट मग जाता कसं आहे ते आपण ब्लॉगमध्ये दाखवूया. तर मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहे गोवन स्टाईलमध्ये. एकदम भारी दिसत आहेत सगळे कपडे. पण आम्ही कपडे ऑलरेडी खूप घेतलेत मुंबईवरनं, म्हणून आता आमची जराही इच्छा नाही आहे इकडे कपडे घ्यायची. छान एकदम. इथे आम्ही आता काय घेतलं, हां, फ्रीज मॅग्नेट घेतलं आहे.
तर बघू आता फ्रीज मॅग्नेट चांगला भेटला आम्हाला आणि कपडे पण छान आहेत, पण आम्ही खूप घेतलेत सो इच्छा नाही आमची घ्यायची. तर छान आहे गल्ली मित्रांनो, हे बघा प्रॉपर अशी गल्ली आहे, दोन्ही साईडला दुकानं आहेत. आपण आता फायनली पोचलो आहे स्वीट लेकला. यायचा रस्ता पूजा कसा होता? म्हणजे थोडा लेडीजसाठी थोडाफार रिस्की आहे. मी तर उड्या मारत मारत आलो माकड्यावर का. तर हा असे स्वीट लेक या साईडला. आता या साईडला असे घरं पण झाली आहेत, आधी घरं नव्हती. आणि कसं आहे बघा, त्या साईडला खारं पाणी पूर्ण समुद्र आणि इकडे स्वीट लेक. वाव, ते छान. आता बघू इथे काहीतरी आम्ही थोडंफार खाऊया, कारण भूक लागली आहे. टाईम झाला आहे 12:15 12:30 झाला आहे. नाश्ता आमचा जिरला प्रॉपर. तर चला आता आपण स्वीट लेक फिरू आणि तुम्हाला पण मी व्हिडिओज दाखवतो. तर असा हा स्वीट लेकचा बोर्ड आहे, वेलकम. आणि पूजा मॅडम आता आपल्याला दाखवतील कसं जायचं आहे ते, कारण पूजा मॅडम तिथे पहिल्यांदा आलेत. छान आहे इकडे. पहिलं या साईडला असं काहीच नव्हतं, हे अशा आता घरं बिरं झाली आहेत, काहीच नव्हतं. आत्ता प्रोग्रेस झाली आहे, प्रोग्रेस एकदम मोठी प्रोग्रेस. ते बघा पावला सांगा, आम्ही मोगू घेतलंय. हां पाव आपलं कराडवालं मोगू घेतलंय. तिथे आपल्याला 150ला भेटलेलं, इथे 80 रुपयाला. येस, तर हे असं आहे स्वीट लेक प्रॉपर. इथे बुबूज पण आहे ते बघा. घाबरला होता. इकडची शांतता तुम्ही खूप छान वाटेल, कारण त्या साईडला बीचची हवा वगैरे असते, या साईडला एकदम शांतता आहे. छान आहे. वरती तर रूम्स आहेत वाटतं. हे काय ते जोडी घेतली आहे बेडची, पेअर घेतलं आम्ही बेडची. तर इथे कसं आहे, पहिले इथे काही चार्जेस नव्हते, पण आता तुम्हाला फक्त बेड पाहिजे असेल तर 200 रुपये पेअर ना. 200 रुपये पेअर आहे. आणि काय खाऊन म्हणजे काय खायचं ऑर्डर केलं असेल तुम्ही तर ते खायपर्यंत तुम्ही इथे बसू शकता, पण ते खाऊन झाल्यावर तुम्हाला उठावं लागेल. मग आम्ही एक काम केलं, आम्ही खायला पण ऑर्डर केलं आणि आम्ही हे घेतलं 200 देऊन. मराठी माणूस. कारण ना मला इकडे आल्यावर एवढी शांतता एवढी आवडली ना, बोललो इथे काही ना काहीतरी खाल्लं तर पाहिजेच भाई. कसं मस्त वाटतंय बघा ना, सगळं छान एकदम. बीचची अशी चिंचिन मिंचिन नाही, आपले सेफ गार्ड पण आहेत तिकडे जर पाण्यात उतरलात तर. पण आता अजिबात इच्छा नाही पाण्यात उतरायची. थकलो आहे आम्ही, जाम उड्या मारला पाण्यामध्ये, पण आता मस्त रिलॅक्स करायचं आहे. आता घरी जायचं आणि झोपायचं, कारण झोप अजून कंप्लीट नाही झाली आहे ना. झोप नाही झाली आहे कंप्लीट. जाम मस्त आम्ही काहीतरी खातो. काय खाल्लं ते पण आम्ही तुम्हाला सांगू, आलं की तुम्हाला दाखवू. तर मित्रांनो, मी आता येता तुम्हाला दाखवलं नाही काही शॉपिंग केलं आहे ते. तर आता पूजा तुम्हाला एक एक गोष्ट दाखवेल की आम्ही काय काय शॉपिंग केलं आहे ते. काय नाही एवढंसं, बट एक बॅग घेतले लेदरची, प्युअर लेदर, खूप छान आहे. आणि मेन म्हणजे तो 2200 बोललेला ना. नाही, 2500ला एक बोललेला. आपण त्याला 2500 कडनं आपण त्याच्याकडनं 2 घेतलेत. फुल छान आहे, म्हणजे प्रॉपर लुटालुटी. 2500 मध्ये एक सांगितलेली, 2500 मध्ये डायरेक्ट 2 दिले त्याने. आणि हे एक छोटंसं असं वॉलेट घेतलं विराजला, ते माझ्यासाठी लेदरचं प्रॉपर. आणि मेन तर त्यांनी स्लिंगची आपल्याला वॉरंटी दिली आहे की लेदर ओरिजिनल आहे. नाही सिरियसली ओरिजिनल आहे. त्याने जाळून वगैरे पण दाखवलं ते, पण छान आहे एकदम. हे स्पेशली माझ्या मम्मीसाठी आणि माझ्या सासूसाठी. हे पूजाकडनं आहे गिफ्ट सगळं. अजून काही आपण हे फ्रीज मॅग्नेट घेतलं ना. आम्ही एक फ्रीज मॅग्नेट घेतलं एकदम भारीवालं, आणि एकदम स्वस्त भेटलं ते. एकदम 50 रुपये. हे फक्त 50 रुपये. आम्ही खूप ठिकाणी बघितलं 150 200 होतं. बोललो भाई 50च्या वरती तुला 1 रुपया नाही देणार मी. 50 रुपये मला माहिती आहे रेट. बार्गेनिंग आपल्या मुलींमध्ये असते. हा भाई, डेंजर एकदम. तर दॅट सीट आम्ही हे काय काय घेतलेलं असं. अजून बघू आपण आता जाता बघू.
ड्रेस आम्हाला तर खूप आवडलेले. पूजेसाठी कपडे, माझ्यासाठी कपडे, ते मोठे असे धोतर टाईप असे पॅन्ट असतात ते घ्यायचे होते. बट नको, काय करणार, आपण मुंबईला तर असे घालू नाही शकत. येस एक्झॅक्टली. आणि मुंबईवर जे आम्ही गोव्यासाठी घेऊन आलोय ते मग आमची शॉपिंग बेस्ट आहे. बरोबर. आणि आमचा एक मित्र होता गौरव जवळकर, आम्ही लास्ट टाइम आलेलो तेव्हा त्याने इकडे कपडे घेतले तसेवाले, ते धोतर बितर असे असं असतात, आणि त्याने ते मुंबईमध्ये घातले. तो एवढा विचित्र दिसत होता ना, डेंजर. बघू आता, आम्हाला भूक लागली, कधी आणतो. कधी आणतो आम्ही मसाला पापड आणि फ्रेंच फ्राईज नेहमीप्रमाणे. पूजाचा फेवरेट फ्रेंच फ्राईज आम्ही ऑर्डर केलाय. तर चला कधी येते, भूक लागली आहे. किती शांतता आहे इकडे, बट शांततेसोबत भूक पण इम्पॉर्टंट आहे. तर भूक पण लागलेली आहे. तर आता खाऊया. तर आपला नाश्ता स्नॅक्स काय बोलू शकतो आपण त्याला, ते आलेलं आहे पद्धतशीर. फ्रेंच फ्राईज आणि मसाला पापड. पूजाला जाम आवडलं आहे. मी अजून ट्राय नाही केलं, पण एवढं आवडलं. सलाड छान आहे. काय बोलते, सही आहे. बघूया आता, ट्राय करूया. मी पण ट्राय करतो. तर सीन असे आता की झालं, आम्ही टाईमपास केला खूप स्वीट लेकवर. खूप भारी वाटलं आहे ना बाबू, मला खूप आवडलं स्वीट लेक. या आणि एन्जॉय करा. एक तुम्हाला एक फ्री ॲडवाईस देतो, जर कोण ड्रिंक करणारे असणार व्हिडिओ बघणारे, तर तुम्ही ड्रिंक्स इथे घेऊन येऊ शकता, बिअर्स वगैरे असं काय ते, आणि पिऊ शकता. कारण बरेच लोक पियत होते घेऊन येऊन. बाकी तुम्ही खायला वगैरे ऑर्डर तुम्ही करू शकता. आणि ते जर तुम्ही खाणं ऑर्डर केलात तर मग त्याचं ते चार्जेस नाही घेत ते बेडचे. असं आमच्याकडनं पण आता लास्टला तो असं बोलला. आता आम्ही तयारीत होतो द्यायची. ठीक आहे, चला आता मित्रांनो, आता आपण जाऊया रूमवर, कारण एकदम खारट सगळं झालं आहे अंग वगैरे. तर प्रॉपर आता जाऊया आणि आंघोळ करूया घरी. डायरेक्ट आता आपण रूमवर जाऊ. मित्रांनो, आपण आलेलो आहे एकदम छानशा हॉटेलमध्ये जेवायला, जिकडे छानसं लेक आहे मागे, आणि इथे आम्ही जेवतो आहे. वाव, छान. मला पिंपल पण आला आहे मस्त मोठा चिकन सगळं बाहेरचं खाऊन. तर हां, आज आपण मागवलेलं आहे इकडचं फेमस मच्छी चाणक. हे बघा, ही चाणक फिश आहे, आणि ही थाली पूर्ण, आणि ही पूजाची थाली. पूजा काय मागवलं? चिकन थाली. तर चिकन आणि मच्छी. आता थोडं ती पण ट्राय करेल, कारण तिला फक्त कोणता आवडतो मासा तुला? हां, बोंबील आणि पॉपलेट, बस हे दोनच आवडतं तिला. बोललो चाणक खा, ट्राय करणं आहे. अजून कोणता? प्रॉन्स नाही, कोणतेच खात नाही. तर चला आता आपण आता जेवूया. मित्रांनो, 12 ते 4 गोव्यामध्ये बाहेर निघूच नका. जाम ऊन आहे, जाम ऊन, एकदम बेकार ऊन आहे. आता आमच्यात चुकी झाली, थोडं लेट झालं आम्हाला. आता उद्यापासून आम्ही सकाळीच बीचवर जाणार आहे फटाफट. फ्री ॲडवाईस होतं हे, फक्त तुम्हाला घ्यायचं आहे तर घ्या, ना तर नका येऊ. हां, सोडून द्या. खूप ऊन आहे. दुपारी 12 ते 4च्या मध्ये कुठेच फिरू नका. तर आता आम्ही फटाफट जेवतो आणि आपण जाऊया रूमवर, कारण ऊन एवढं बेकार आहे ना, खतरनाक. 3 hours later. तर मित्रांनो, आपण आता निघालेलो आहे बागा बीचसाठी. तर तिकडे क्लब्स वगैरे असतात, काय असतात, चांगले म्युझिक क्लब्स आहेत. तर त्यासाठीच आम्ही निघालो आहे. तर आता एक 40 मिनिट्स आमचं ड्राईव्ह आहे, म्हणजे हे आहे स्ट्रेट. ऐक, नुसती धुळी गेली, जसं हे खाली गेलं तर धुळी गेली सगळी तोंडात. तर एक 20 किलोमीटर्स म्हणजे एक 40-45 मिनिट्स आमचं आता पूजा आमची आज हे बनली आहे रायडर. तर मित्रांनो, चला आपण डायरेक्ट आता बागा बीचवर भेटू, कारण एका आता मॅप चालू आहे आणि एका आता ब्लॉग चालू आहे. तर चला. तर मित्रांनो, आपण आता पोचलेलो आहे
बागा बीचला. इकडे आल्या आल्या माहोलच चेंज आहे डायरेक्ट. हे बघा तुम्हाला समजलं असेल आम्ही मॅम्बोज या क्लबमध्ये गेलो होतो. मजा केली, खूप मजा केली, छान वाटलं एकदम. आता आम्ही चाललो आहे आमच्या पार्किंगकडे, जिकडे आमची पार्किंग आहे. तर मित्रांनो आता वाजलेले आहेत बरोबर 2:15. आम्ही 1 वाजता निघालो होतो बागा बीचवरून आणि आम्हाला 1 तास लागला इकडे यायला. तर खूप मजा केली आज आमचा क्लब दिवस होता. पूजा खूप नाचली आमची आणि देन आम्ही खूप मजा केली. मस्त वाटलं. आम्ही मॅम्बोजमध्ये गेलो आणि आमची जी जागा होती ती खूप प्राईम लोकेशनवर होती. एकदम बेस्ट लोकेशनवर आम्हाला भेटली. आम्ही रिक्वेस्ट केली होती त्यासाठी आधीच. तुम्ही रिक्वेस्ट केली तर तुम्हाला पण भेटेल. आणि काय हां, तर दॅट्स इट. आपला हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. दिवस दुसरा आपला इथे एंड झालेला आहे अशा प्रकारे. तर भेटू आपण आता नेक्स्ट डे आणि न्यू ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.